शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आपण या यूट्यूब चॅनलवरती आणलेली आहे। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता। यात अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे। एकंदरीत आज 11 ऑक्टोबर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, अखेर पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता येणार आहेत। एकंदरीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। एकंदरीत आपण जर पाहिलं तर आधार लिंकिंग बँकेमध्ये हा हप्ता जो आहे तो पैसे जे आहेत ते आता मिळणार आहेत। एकंदरीत GR सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे। आपण पाहू शकता दिनांक 9 ऑक्टोबर 2025 ला हा GR आलेला आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे राज्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि या नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना विशेष मदत म्हणून एक पॅकेज व सवलती घोषित करण्यात आलेले आहेत। अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता हे पैसे पडण्यास सुरुवात पण झालेली आहे। एक आनंदाची बातमी पुढे पाहण्या अगोदर या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 50+ बिझनेस आयडियाची ई-बुक आहे ते पण परचेस करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, तर एकंदरीत व्हिडिओला सुरुवात करू तर आपण खाली पाहू शकता शेती पिकाच्या नुकसानीकरिता आपल्याला माहिती आहे की 17,000 रुपये प्रति हेक्टरी बागायतदार पिके यांच्यासाठी देण्यात आलेले आहे। आणि आपण जर पाहिलं तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जो पीक विम्याचे पैसे आहेत ते पण आता जमा होणार आहेत। आता अतिवृष्टी आणि नुकसान भरपाईचे पैसे हे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारची इथे मदत जाहीर करण्यात आलेली आहे। एकंदरीत 31,000 कोटी रुपयाचा जे पॅकेज आहे हे शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेलं आहे। तर मृत जनावरांसाठी पण काही इथे पैसे देण्यात आलेले आहेत। आपली जर दुधाळ जनावरे असतील तर 36,500 रुपये प्रति जनावर देण्याचं सरकारनं ठरवलं आहे। यानुसार सर्व शेतकऱ्यांनी एकदा GR पूर्णपणे वाचायचा आहे आणि त्यानुसार आता तुम्हाला मदत मिळणार आहे। कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा। धन्यवाद।